अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नाना पटोलेंचं राजकारणच कधी होऊ शकलेलं नाही. म्हणजे मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनुभवच होतं. त्यावेळेस बंद खोलीमध्ये कदाचित ते बोलत होते. आता फरक एवढाच पडला आहे की 12 फेब्रुवारीनंतर चार चौघात ओपनली बोलायची संधी त्यांनी सोडलेली नाही. म्हणजे हे नवीन काहीच नाही माझ्यासाठी. मी सुद्धा प्रदेशमध्ये होतो. प्रदेशचा माझे अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये मी काम केलेलं आहे. मुख्यमंत्री होतो, प्रदेशचा अध्यक्षही होतो. पण अशा पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांविषयी लूज टॉक, म्हणजे फक्त माझ्याच बाबतीमध्ये नाही, जे जे त्यांना स्पर्धक वाटत होते त्या काळामध्ये त्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये बंद खोलीमध्ये चर्चा करायचे, लूज टॉक करायचे, ऑफ द रेकॉर्ड म्हणून काही गोष्टी बोलून जायचे. आणि आज माझ्याबद्दल तो उघडपणे संधीच मिळाली, त्यांना अनेकांना मिळाली, जे कदाचित मी तिकडे असताना मिळत नव्हती. ती संधी आज मिळते आहे. परंतु आपल्या अनेक सहकार्याविषयी सुद्धा अशाच पद्धतीने लूज टॉक करण्याचं काम हे आज ते करत असेल. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेसमधून जे काही चांगली लोक बाजूला झाली किंवा जी लोक बाजूला फेकल्या गेली, त्याचं प्रमुख कारण प्रदेश काँग्रेसमधली असलेली प्रचंड गटबाजी आहे. आपल्या गटात कोण, आपल्या जवळचा कोण, ह्या दृष्टिकोन ठेवून माणसाचं मेरिट, चांगली काम करणे. अनेक लोक काँग्रेसमध्ये माझ्या काळात मी होती, मी कधी विचार केला नाही की हा कुठल्या गटातटाचा चांगला परफॉर्मन्स, त्याला काम संधी का, शेवटी पक्षाचं काम आहे. यांना फक्त यांच्या जवळचे जे माणसं आहेत तेवढंच पाहिजे. आणि त्यामुळे मग गटातटाच्या राजकारणामध्ये चांगली लोक बाजूला फेकले गेली आणि काही घरी बसली, काही पक्ष सोडून गेली. हा वास्तव आहे. म्हणजे माझा भाजप प्रवेश हे दुसरं स्वातंत्र्य असेल तर मग 25 जुलै 2009 रोजी, हे आकडा बरोबर आहे, म्हणजे करेक्ट आहे, माझं फिगर जो आहे ती तारीख करेक्ट आहे माझ्याकडे. 25 जुलै 2009 रोजी नानांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. तो दिवस साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन मानायचा का? साकोली विधानसभेचा तो स्वातंत्र्य दिन मानायचा का, हा प्रश्न मला त्यांना आहे. 25 जुलै 2009 त्यांनी काँग्रेस सोडून नाना भाजप असे झाले होते. तर मग भाजपात गेल्यानंतर मग साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन मानायचा का तो? आणि परत 11 जानेवारी 2018 ही तारीख करेक्ट आहे. 11 जानेवारी 2018ला भाजप सोडून परत काँग्रेसमध्ये आले नाना. विशेष म्हणजे त्यावेळेस मी या सगळ्या गोष्टीला, मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी त्याला या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे तो दिवस 11 जानेवारी 2018 हा साकोलीसाठी पुन्हा पारतंत्र्याचा दिवस झाला का? मग त्यावेळेस स्वातंत्र्य दिवस आणि आज पारतंत्र्य दिवस 2018चा. ते गेले आणि स्वघरी परत आले. त्यामुळे नानांनी पहिल्यांदा हे उत्तर दिलं पाहिजे. मित्र, याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी काँग्रेस सोडली, हा पेपर त्यावेळेस मटा, महाराष्ट्र टाइम्स 26 जुलै 2009, नाना पटोले भाजपमध्ये, की तेव्हाचा हा पेपर आहे. तो मी मिळाला मला. त्यामध्ये नाना म्हणाले की नाना पटोले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनी ओबीसी आणि शेतकऱ्यांची निराशा केली, अशी टीका नाना पटोले यांनी त्यावेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाताना केली होती. तर मला विचार, त्यांची हीच भूमिका आज कायम आहे का? काँग्रेसबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते रेकॉर्डवर आहे, महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. काँग्रेसने ओबीसींचा आणि शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे. माझे ते स्वतःच काँग्रेसमध्ये आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. मग त्यांची भूमिका त्यावेळेस जी घेतलेली ती बरोबर आहे का, की आजही त्या मताशी सहमत आहेत का, त्यांनी ह्याचा खुलासा करावा. त्यामुळे ते फार सोयीने विसरतात की
ते केव्हा काँग्रेसमध्ये आले, किंवा भाजपमध्ये होते, भाजपमध्ये असताना काय बोलले होते, ही त्यांची व्यक्तिगत जे काय त्याचं वक्तव्य आहे हे मुद्दा मला आठवण करून द्यायची आहे की त्या आरोपाबद्दल आज त्यांची भूमिका काय आहे. कदाचित आज बदलली असेल अध्यक्ष झाल्यामुळे, त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे नाना पटोले हे आत्मस्तुतीमध्ये मग्न राहणारे नेते आहेत. जे काही पक्षामध्ये चांगलं घडलं ते माझ्यामुळे, हे त्यांच्यामुळे, ह्या त्यांचा गैरसमज असतो. मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे अनपेक्षित यश मिळालं तो केवळ एक राजकीय अपघात होता असं मी म्हणेन. गैरसमज आणि अपप्रचारातून नानाच्या नावाने लागलेली लॉटरी आहे. तिकीट दुसऱ्याचंच होतं, त्यांना ते मिळालं. त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे की ते त्यांचं व्यक्तिगत यश आहे म्हणून. त्यांना हे विसरले असतील. म्हणजे माझ्याबद्दल मी गेल्यामुळे स्वातंत्र्य म्हणून अशा तमुक वक्तव्य केलं. देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची जागा आम्हीच निवडून आणली होती. मी त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि देगलूरची जागा मोठ्या कष्टाने सर्व सहकाऱ्यांच्या मदत निवडून त्यावेळेस मी आणली होती. नांदेड महानगरपालिका एक हाती सत्ता, सगळ्यात 72 जागा नांदेड महापालिकेला मी त्यावेळेस निवडून आणल्या होत्या. आणि एकेकाळी विधानसभेला 9च्या 9 जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नांदेड जिल्ह्यातल्या मी निवडून आणलेल्या. त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात किती जागा निवडून आणल्या होत्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी आठवलं पाहिजे. त्या बोलायच्या अगोदर आपलाही परफॉर्मन्स काय, आपणही काय करतो ह्याच्यावर थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी जी प्रेस रिलीज काढलेली आहे त्याच्यामध्ये मला मुद्दाम मला आठवण करून द्यायची आहे. देगलूरच्या पोटनिवडणुकीनंतर त्यांनी प्रेस रिलीज जी काढली होती तिची कॉपी माझ्याकडे आहे. म्हणजे सगळ्या काँग्रेस पक्षालाही ठाऊक आहे की काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यानंतर साधा माझा उल्लेखसुद्धा प्रेस रिलीजमध्ये असू नये. माझी अपेक्षा नव्हती, त्यांनी करावं असं मी काय मला म्हणणं नाही. पण ज्यांनी या कामामध्ये लक्ष घातलं त्याचं किमान सहकार्याचं कौतुक करणं इतपत मोठेपणा, मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवा. माझाच नाही, राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेस निवडणुकीमध्ये यश मिळालं त्यावेळेस कुठल्याही सहकार्याचा कुठे उल्लेख करून त्यालासुद्धा त्याचा गौरव करावा इतपत त्याच्या मनामध्ये मोठेपणा कधी राहिलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं नसतं की दुपारनंतर सूर्य उतरणीला लागतो तेव्हा माणसाची सावली मोठी होते आणि रात्र झाली की सावली अदृश्य होऊन जाते. तसा हा कार्यक्रम आहे. केव्हा अदृश्य होतील सांगता येणार नाही. फक्त त्यांनी भान ठेवावं आपल्या सगळ्या वक्तव्यांचं की आपण काय बोलतोय ते. त्यामुळे कालच्या ह्या सगळ्या गोष्टीवर फक्त मला एवढंच सांगायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे बरेच प्रश्न असतील त्यामुळे मी तयार आहे विचारायला. या व्यतिरिक्त त्यांनी एक प्रश्न केला होता. वृत्तागतीतील शताब्दी 16मध्ये 2000 कोटी रुपये तत्कालीन पंतप्रधानांनी नागरिकांसाठी दिले होते. थोड्या मोठ्या प्रमाणात निधी आला, नवीन शहर निर्माण झाला. त्यावेळी चव्हाणसाहेब प्रमुख होते. पण आता शहराची अवस्था प्रकार झालेली आहे. त्या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला नाही असं त्यांचं 16 वर्षानंतर आठवण यांना कशी झाली हो मला तोच प्रश्न आहे. 2008ला हा 16 झाला होता. आपण 24मध्ये आहोत. 16 वर्षानंतर ह्यांना रस्ते यांच्या तरी गावात त्यांनी राहिले का 16 वर्षातले रस्ते? 16 वर्षानंतर कुठल्याही शहरातले रस्ते कमी जास्त प्रमाणात होतातच ना. पण तिथे काहीच घडलं आणि अमुक घडलं आणि भ्रष्टाचार झाला अमुक जे काही विधान त्यांचं म्हणण्याच्या मागे रोष असावा. 16 वर्ष या गोष्टीला होऊन गेली. 16 वर्षानंतर जावं शोध कसं. मी ते काँग्रेसमध्ये असता बोलायला पाहिजे होतं की झालं तसं झालं म्हणून, किंवा आधी बोलायला पाहिजे होतं, किंवा भाजपमध्ये त्यावेळेस ते गेली त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. मला कळत नाही आहे. 16 वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचे आक्षेप तुम्ही घेताय, चुकीचं आहे. यात कुठलंही तथ्य नाही आहे. हे सगळ्या
कपोलकल्पित आणि व्यक्तिगत द्वेषातून केलेला सगळा वक्तव्य. तुमच्या जुन्या टीम मधले काही लोक आहेत का त्यांच्यात? कुठं त्यांच्यासोबत असं बोलायचं म्हणजे कोण? तुमच्या जुन्या टीम मधले माझ्याजवळ भरपूर लोक आहेत ना. मी काय म्हणताय? तुम्ही ज्यांना पद प्रतिष्ठा केली तुमच्यामुळेच भेटलं पद. हो 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 असतील ना. कसं आहे की प्रत्येकाला लावून ते बोलतायत तुमच्या जुन्या टीमचे. त्यांची लायकी नाही, असं आहे, नांदेडच्या अनेकांना वाटतं की मला शिवाय दिल्याशिवाय बक्षीस मिळत नाही. हा फॉर्म्युला सेट फॉर्म्युला आहे, पण तो जुना झाला. म्हणजे लोकांना वाटतंय की ह्यांना शिवाय दिल्या की आपली नोंद तिकडे होते, तिकडे नोंद होते की मग आम्हाला काहीतरी तिकडे मिळतं. नाही, असं नाही म्हणत. चिखली एकाच पक्षात आम्ही आहोत. आता तो विषय नाही राहिलेला. हां मुख्यमंत्री बहीण योजनेच्या संदर्भात गेल्या 10 दिवसापासून साईट बंद आहे आणि त्याच्यामुळे अनेक महिलांना नाही, ऑफलाईन पण घेतो ना आपण. ऑफलाईनला आपण घेतो ना. ऑफलाईन नाना बरं 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 1 मिनिट थांबा. दोघांनी बोलतो मी, हरकत नाही. दोघांशी बोलतो, आमच्यासारखं करून नका तुम्ही, थांबा. तर माझा मुद्दा एवढाच आहे की अनेक लोक राहिले असतील आणि मीही मागेच बोललो होतो. मी कोणालाही माझ्यावर पक्षात या असं मी कधी निमंत्रणही दिलं नव्हतं, सांगितलं नव्हतं. हे मी ज्यावेळेला ऑन रेकॉर्ड आहे त्यावेळेस सुद्धा. आज नाही, 12 फेब्रुवारी नंतर मला पत्रकारांनी विचारलं की किती लोक तुमच्याबरोबर आहे. मी म्हटलं मी कोणालाही भाजपमध्ये या असं मी सांगितलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं की हा मतदारसंघ काँग्रेससाठी आहे, कोणाला वाटतं भाजपसाठी फेवरेबल. प्रत्येकजण आपला विचार करतोच ना. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला सांगितलं नाही. म्हणजे आलेलं स्वागत आहे त्यांचं, ते राहिलं ठीक आहे. त्यामुळे तसं काही विषय नाहीच आहे. आता काही मित्रांना तुम्ही सांगितलं काँग्रेसमध्ये जा असं ते जा म्हणून सांगितलं. होतेच काँग्रेस, मी कशी सांगायला सांगू. जे काँग्रेसमध्ये जाआहेत काँग्रेसमध्ये जा सांगितलंच नाही मी त्यांना. देशमुख म्हणाले अशोकाची पतझड झाल्यानंतर वसंत बहरला. असं अमित देशमुख लहान आहेत, माझ्या वयाला आणि अनुभवाला यायला फार वेळ लागेल त्यांना. त्यामुळे त्यांना उत्तर मी योग्य वेळेस जरूर देईन. मी अजून ते अनुभवाने कमी आहेत, वयाने कमी आहेत. त्यांनी संभाजीनगरला प्रभारी होते, त्यांनी आठवावं की त्यांनी काय काय तिथे केलं, म्हणजे किती अचिव्हमेंट, पक्षाला किती यश मिळालं. त्यांच्या वक्तव्याची काही दखल आज घ्यावी इतपत त्यांची उंची, राजकीय उंची नाही आहे. नाही, विश्वासाचा विषय तुम्ही समजत नाही. पहिली गोष्ट म्हणजे शारदाबन शिक्षण संस्था ही कुठली राजकीय व्यासपीठ नाही आहे. तुम्हाला आठवत असेल एकेकाळी शंकरराव चव्हाण आणि शामराव कदम यांचं दोघांचंही अनेक मतभेद झाले आणि त्या मतभेदाच्या वेळेस कदम साहेबांनी जाहीर केलं होतं की मी शंकरराव पडल्यानंतरच माझी केस कापेन किंवा असं काय त्यांचं वक्तव्य होतं. मला जे आठवत आहे ही फार जुनी गोष्ट आहे. पण शेवटी दोघं एक अध्यक्ष, चव्हाणसाहेब अध्यक्ष होते, ते उपाध्यक्ष होते. हा जुना इतिहास आहे. त्यामुळे या संस्थेमध्ये आता परवा जसं MCAचं इलेक्शन झालं, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार आहेत तिथे, आशिष शेलार आहेत तिथे. पवारसाहेबांचे असणारा मानणारा वर्ग आहे, भाजपलाही मानणारा वर्ग आहे. नानांनी फॉर्म भरला होता, मग तेव्हा नाना दिसलं नाही काय तिथे की आपण चाललो MCAमध्ये. पण नानांनी फॉर्म भरून परत माहिती घेतलं का ती डाळ शिजली नसती, ते माणसं मतदान कोण माणसं नव्हतं त्यांच्याकडे. बरं, माझं म्हणणं बरोबर आहे ना. MCAला फॉर्म नाना पटोलेंनी भरला होता. MCAमध्ये आशिष शेलार त्या MCAचे अध्यक्ष आहेत. शरद पवारांना म्हणणारा बराच सवर्ग तिथे आहेत, भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे 1-2 आहेत, शिवसेनेचे नार्वेकर तिथे आहेत. तर मग तिथे चालतं का असा प्रश्न. हां, काल नाना सावंतांना म्हणाले की सगळ्या पदांचे राजीनामे द्या आणि परत त्यांच्या दारात जाऊ नका, पण त्यांना तर तुमच्या दारासमोरून जावं लागते. त्यांचा रस्ता बदलावा लागला असं माऊट करायला लागेल. असं आहे, नानांना हे सगळं जे चाललं आहे ना, हे संकुचित राजकारणाचा हा नमुना आहे. तुम्हाला सांगतो, माणसाला एक उंची गाठल्यानंतर आधी उंची गाठावी लागतं, वैचारिक उंची म्हणून. आमच्या अनेक पक्षात आजही भेटतात लोक, भाजपची भेटतात, शिवसेनेचे भेटतात, उद्धव ठाकरे, अनेक लोक भेटतात. आम्ही एकमेकांना भेटत असतो. व्यक्तिगत द्वेषाचा कुठला विषय आहे? पक्ष म्हणजे पक्ष. DP सावंत तिकडे असतील तर ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. पण एकमेकांनी डायलॉगच नको असं कधी घडत नसतं.
अजिबात घडत नसतं. मुंबईला माझ्याकडे मिलिंद नार्वेकर नेहमी गणपतीला वर नेहमी माझ्याकडे येतात. अनेकांचे संबंध अक्रॉस पार्टी लाईन्स आहेत. पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेकांचे व्यक्तिगत संबंध आहेत. याचा अर्थ ते काय ते पक्षात त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. हे जे राजकारण नाना अजून राजकारण समजायचं आहे, राजकारणाची उंची अजून गाठायची आहे. मग अशा प्रकारचे फडतूस वक्तव्य करून हे जे करतायत हे अजून त्यांना ते समजलेलंच नाही आहे की राजकारण फक्त काही व्यक्तिगत हमरीतुमरीवर येऊन हा कार्यक्रम नसतो. पक्षाच्या पलीकडे सुद्धा जाऊन माणसाचे व्यक्तिगत संबंध असतात. अटल बिहारी वाजपेयींचं वक्तव्य आजही आपल्या ध्यानात घेतलं पाहिजे की राजीव गांधींनी त्यांना USA मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याकरता पाठवलं होतं. सरकारने खर्च पूर्ण केला होता. आणि ही गोष्ट वक्तव्य हे अटल बिहारी वाजपेयींनी राजीव गांधींचं निधन झाल्यानंतर लोकांना सांगितलं की मला राजीव गांधींनी मला तिथे पाठवलं UN ला, कारण की मला एक आजार होता आणि त्यासाठी ट्रीटमेंटला त्यांनी राजीव गांधींनी पाठवलं. एवढा मोठा उंचीचा नेता. हे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, वरिष्ठ पातळीवर सुद्धा असं नाही आहे. अनेकांचे संबंध आहेत. गडकरींचेही संबंध काँग्रेस पक्षात अनेक लोकांची ओळखी पाळखीत बोलणं चालणं असं नाही की कामं करतात तरी सुद्धा. तर नाना परिस्थितीवर मतदार मात्र संभ्रमित आहे. काय संभ्रमित आहे? आता तुमच्यासोबत 4 दशके जे सावंत सर होते ना, सगळे होते, पण अजूनही लोकांचा असं संभ्रम आहे की हे सगळे एकच आहे, भाजप असेल किंवा काँग्रेस. नाही, एक नाही. आमची राजकीय क्षेत्र वेगळी झालेली आहे. मी एका पक्षात आहे, ते दुसऱ्या पक्षात आहेत. त्यामुळे कालांतराने निवडणुका समोर राहतीलच. निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईलच. लोक कोणाला मतदान करतात काय होती काय आपण तसं त्याच्यावर तडजोड नाही. पण तुमच्यावर आरोप होत आहे की देखील तुम्ही काँग्रेसमध्ये पाठवलं. मी पाठवलं. त्यांना विचारा भाजपमध्ये यायचं का, आम्ही तयार आहोत. असतील ना काही, असतील नाही. हे निवडणुकी घडत असतात. इकडचे तिकडे तिकडचे इकडे होत राहते का, नवीन नाही. देशात होतं. मला माहित नाही, माझी चर्चा नाही. काल नाना म्हणाले की आधी नांदेडचे लोक राजा निवडून द्यायचे, आता नेता निवडून दिला लोकसभेला. म्हणजे तुम्ही असताना तुम्ही राजा काय करता आणि आता नेता निवडून दिला. असे लोकशाहीला मानणारा कुठलाही व्यक्ती, कुठलाही नेता अशा वक्तव्याची सहमत असू शकत नाही. लोकशाहीमध्ये लोक ठरविल तो नेता. त्याच्यामुळे नानांना अजून कळलेच नाही आहे लोकशाही काय आहे. ते स्वतःच्या भ्रमातच अजून आहेत. चर्चा अजून बाकी आमची. मुसलमान गांव में से आपने मामूली लोग, अनपढ़ लोग बहुत आगे बढ़ाए थे. आज वो लोग और आपके टाइम में तो उनकी स्टेज पर बैठने की भी ताकत नहीं थी. आज आपके खिलाफ तो बहुत बोल रहे हैं. इधर आए तो बोला जा रहा है कि डीपी साहब को आपने भेजे प्रवेश कराया. डीपी साहब बच्चे है कि मैं भेजू और जाएंगे करके. और वो लोग तो आज आपके खिलाफ खुल के बोल रहे हैं. बोल रहे हैं मामूली लोगों का आपने बहुत बड़ा नहीं. मैंने ऐसा है, मेरा मैं जब सत्ता में था तो मैंने कोशिश करके कई लोगों को, मेरे साथ मुस्लिम भी थे, दलित भी थे और भी सब समाज के लोग थे. तो मैंने जिनको पॉलिटिक्स ऐसा है कि राजनीति में क्वालिफिकेशन ज़रूरी है, मैंने ना नहीं बोलता हूँ, पर कभी कभी अनपढ़ आदमी भी तारा चमकता है तो वो भी आगे निकल जाता है. तो अभी ढूंढो ना, अच्छा ढूंढो कोई. हो ना, वाईट वाटतं. तुम्ही कसं तोंड देणार? काय म्हणताय? विरोधी पक्षातले सावत्र भाऊ हो, लाडक्या बहीण योजनेचा त्यांनी धसका घेतला. योजना चांगली आहे ना. राज्य सरकारने अपप्रचार करणं, चुकीचा नॅरेटिव्ह सेट करणं हा त्यांचा उद्योगच आहे. ते जे करतायत हे लोकांना, त्यांना भीती वाटते की जनमत हे महायुतीच्या बाजूने जाईल, ही त्यांना भीती वाटते. या योजनेमुळे सरकारची लोकप्रियता अधिक वाढेल ही त्यांची भीती आहे. आणि म्हणून ते आता चुकीच्या ही योजना चालणारच नाही, पैसेच नाही, बंदच पडेल, अमुक होईल तमुक होईल, अशा प्रकारच्या वल्गना करून लोकांना मनभेद सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पण मला ज्यावेळेस प्रत्यक्ष पैसे अकाउंटला येतील ना, ते सगळे भ्रमदूर होतील. विधेयकावरून सध्या वक्फचे विधेयक आहे हां, त्याच्यावरून जे सध्या मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे. विशेषतः सगळेजण असं म्हणतात की लोकसभेला आम्ही तुम्हाला मतदान केलंय. शिवसेनेचे 9 खासदार ॲब्स्कॉन्ड म्हणजे बाहेर होते त्यावेळेस. असं आहे की
हा विषय सध्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेला आहे. पहिली गोष्ट, कुठलाही निर्णय हा सरकारने घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तेलुगू देसमची भूमिका त्याच्यात वेगळी आहे, नितीश कुमार यांची भूमिका त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणजे सपोर्टिव्ह नाही आहे आणि त्यामुळे हा विषय म्हणजे थोडंसं मतभिन्नता आहे. त्यामुळे हा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर नेला आणि तिथे मग सर्वपक्षीय कमिटीमध्ये फक्त एका विशिष्ट पक्षाची नाही आहे, सर्व पक्षाचे लोक त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये समज गैरसमज असतील त्याच्या JPCमध्ये क्लिअर होतील. काय होतं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे का? मला वाटतं विषय नाही आहे तो, कारण मी त्या समितीत नाही आहे. याच्यामधले ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते JPC एक्झामिन करेल. सर्वपक्षीय आहेत, सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत. ते जे समितीमध्ये जे ठरेल तो प्रस्ताव नंतर येईलच. तर राज्यातल्या नाना काळामध्ये राज्यातल्या 5 लाख महिला ज्या आहेत त्या बेपत्ता आहेत, नाचर सरकार आहे, यांच्याकडे उत्तर नाही. हे कुठलं संशोधन मला माहीत नाही आहे. 5 लाखाचा आकडा कुठून काढला आहे त्यालाच माहिती आहे. त्यामुळे हा नानाचा संशोधन आहे असं मला वाटतं आणि हा सगळा बेछूट आरोप आहे. याच्यामध्ये सत्यता आहे की नाही तपासावं लागेल. येस बोला. एक मिनिट पिछे हां काय म्हणता? हां हां असं आहे की सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये MSP वाढवली आणि ऐका ना, किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी त्याच्या खाली होता कामा नये. जो बाजारभाव त्याच्यामध्ये जास्त असं झाली पाहिजे. ऑफलाईन ऑनलाईनचा हा विषय अनेक ठिकाणी आहे. आपण याच्यात लक्ष घालू आणि त्याच्यामध्ये जर आपल्या जिल्ह्यातला शेतकरी हा वंचित राहिला असेल तर त्याला न्याय देण्यासाठी नक्की मी लक्ष घालेन. ठीक आहे ना, आकडेवारी करेक्ट माहिती घेऊ आपण आणि त्यात काय मदत करायची आपण जरूर करूच. प्रत्येक गावामध्ये नाही. मराठा आरक्षणाचा विषय मी तर ज्या ज्या ठिकाणी गेलो मी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये 10% आरक्षण लागू झालेलं आहे. नंबर 1. 10% आरक्षणाचे फायदे प्रत्यक्षात मिळू लागलेले आहेत. ते फायदे म्हणजे तुमचे नोकऱ्या त्याच्यामध्ये 10% आरक्षण उपलब्ध आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये आरक्षण झाले, अनेक लोकांना जॉईनिंग लेटर पण मिळाले. त्यानंतर आरोग्य विभागाची भरती झाली, त्याच्यामध्ये लोकांना सिलेक्शन झालं. त्यानंतर ॲडमिशन्समध्ये तुमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जी भरती झाली त्याच्यामध्ये 10% आरक्षण मिळालं. म्हणजे या 3-4 भरत्या मधल्या काळात झाल्या त्याच्यामध्ये मुलांचं किंवा मुलींचं जे 10% आरक्षण आहे त्याच्यामध्ये ते बसले, क्वालिफाईड झाले, त्यांना मिळालं. आता राहिला प्रश्न कुणबी सर्टिफिकेट, ज्यांचे नावासमोर कुणबी लिहिलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट मिळाले, त्याच्यामध्ये OBCमध्ये आपोआप आले. या 2 गोष्टी घडलेल्या आहेत. आज सारथीमधून सुद्धा लोकांना बेनिफिट होते, एज्युकेशनला मदत करायला, हायर एज्युकेशनला वगैरे सारथीमध्ये मदत चांगल्या पद्धतीने होत आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून सुद्धा उद्योग व्यवसायाला मदत होत आहे. त्यामुळे मधल्या काळात बरीचशी कामं अशी झाली की ज्याच्यामुळे त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण काही अंशी यशस्वी झालेलो आहोत. बाकीचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये थोडासा मतभिन्नता असू शकते, परंतु आम्ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण महाराष्ट्रात उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचाही त्या ठिकाणी आक्षेप म्हणजे ज्याला कोर्टाचा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे आलेलं नाही, म्हणजे विरोध आलेला नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की काही अंशी हा प्रश्न बऱ्याचशा विषयी लोकांपर्यंत ही माहिती पोचवणं गरजेचं आहे. लोकांना ही माहिती कळण्याची गरज आहे, काय झालं हे सांगण्याची गरज आहे. आणि मला दिसतंय ज्या ज्या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण दिलं आहे त्या ठिकाणी लोक म्हणतात नाही बरोबर आहे, पण हे राहिलेलं अमुक ठीक आहे, ह्याचे प्रयत्न करू आपण. बोल रहे थे कि बच्चों की स्कॉलरशिप भी बंद कर दी है गवर्नमेंट ने. नहीं, क्यों बंद करेंगे? स्कॉलरशिप बंद कर. ऐसा कहीं नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ. सर आपके साथ आपके जो है आज अच्छे दौर में कई लोगों ने आपके साथ अच्छा वक्त गुजारे, मगर अब आपका जो डाउनफॉल है उसको. डाउनफॉल क्या हुआ है मेरा? अरे नहीं, डाउनफॉल कुछ नहीं, फिक्र मत करो. मैं अभी BJP में मेंबर ऑफ पार्लियामेंट 6 साल के लिए हूँ. आप फिक्र मत करो. आई एम नॉट फॉलिंग, आई एम राइजिंग. जो भी नाना पटेल से एंजॉय करते हैं सर, क्या कहेंगे सर? जो नाना पटेल कंपनी में एंजॉय. हाँ बोलो. काँग्रेसच्या कार्यक्रमात
कार्यकर्त्यांची, तर नाना चिडून म्हटले की जवानांना परत बोलू नका. करेक्ट. ते असले तर तुम्ही शिस्तीत राहा. मग माझी आठवण येते की नाही? असा चिल्लरपणा माझ्याकडे कधी होत नव्हता. अरे यहाँ ही नहीं, वो कांग्रेस ऑफिस में सोफा पे बैठने के लिए मारामारी हो रही हो. काय आहे बाजूला जल जीवनची कामं मार्गी लागतायत, त्याला पैसा मिळतो आहे. मी मध्यंतरी राज्यसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी VC वर मीटिंग झाली आणि त्यांनी कबूल केला, जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळू लागलेले आहेत आणि कामाला जे मग थंडावलं होतं ते आता गती मिळते आहे. छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत पण ते आता पूर्णत्व जाते. मुस्लिम रिजर्वेशन के बारे में क्या बोल रहे हैं? मुस्लिम रिजर्वेशन मिलना चाहिए, पहले से था ना इशू, क्या चुप किया हमने सपोर्ट दिया था उसमें क्या गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम काम सुरू आहे. गुरु गोविंद सिंग स्टेडियमचं आत्ताचं जे पूर्ण काम करायचं असेल तर 250 कोटी रुपये या कामाची किंमत आहे. आपल्याकडे 47 कोटी उपलब्ध आता आहेत, त्याच्यामध्ये कामं तुम्हाला दिसत आहेत. पण पूर्ण काम करायचं असेल तर 250 कोटी रुपयाचा हा एकंदरीत प्रस्ताव आहे. मी पर्यटन आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे मी प्रयत्नामध्ये आहे, वाढीव पैसे मिळावे आणि त्यातून हे स्टेडियम याच्यापेक्षा भव्य व्हावं. काम चाललं आहे, आता सिव्हिलवर बरंचसं स्ट्रक्चरल काम झालेलं आहे. आता वाढेल तर वाढेल, जे आता वाढणारच आहे. सर, तुमच्या भोकरमध्ये 161 ANHला म्हणजे टायरमध्ये गेलो 4 व्हीलरचं तर बाहेर येत नाही, एवढे भेगा पडलेले. NH गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॅशनल हायवे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे आणि माझ्याकडे डिपार्टमेंट तुमचं जर माझ्याकडे असेल तर मी PWDला होतो, NHला नव्हतो. हां हां हो, माहिती घेतो ना. ते प्रॉब्लेम शारदाचा आहे की रस्त्याचा? नेमकं मी लक्ष देतो. मी आणि तुम्ही सांगितलं गोष्ट नोंद घेऊन माझी गाडी त्यात फसत नाही का बघतो, फसते का नाही बघतो, काळजी करू. यस, समझ. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.